आता काय माहिती बाई, आजकालच्या या नवीन कपलचं काय फॅमिली प्लॅनिंग करायला तर का काही प्रॉब्लेम आहे तर काही कळणार गेले ना. पण आमचं आम्हाला तर लेकरू देऊ ना, 2 वर्ष झालेत लग्नाला आता यायच्या. आम्हाला आमचा नातू द्यायचा, मग तर प्रायव्हसी आहेच की या दोघाला. आम्ही थोडी मध्ये जाणार आहोत. आणि तसं पण आका तुला तर माहितीच आहे बघ, आमचं एवढं मोठं घर आहे, घरामध्ये कोणीच नाही. गिनचून की आम्ही 4-5 जणच राहतो बघ. काय आहे की काय नाही की या सोनमचं कळणार गेले मला. काय गोळ्या खाते की काय आहे की फॅमिली प्लॅनिंग बनवायला ती काय ते बी कळणार गेले यायचं मला. बिट्टू पण तिच्याकडूनच बोलते, माझी बायको अशी आहे तशी आहे, तिला सण होईना, राहील तिनं 2 वर्ष झाले तर आमच्या लग्नाला फक्त. जाऊ द्या का होईल तिला आज ना उद्या, तेवढं टेन्शन घेत बसू नको तू. आजकालच्या पोरी आता सांगतात का आपल्याला काही. हो बाई, पण दुसऱ्या बाया मला विचारत नाहीत काय, पाहुणे रावणे विचारणार काय मला काय हाय की नाही तुमच्या सुनेला ते. मला पण वेगळं वाटते ना, मला पण काहीतरी सांगावं असं वाटते. किती दिवस सांगू मी होईल 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 म्हणून. अक्का जाऊ दे बरं, मी नंतर बोलते तुला. आता माझं तसं बी काही डोकं चालणार गेलं नाही. लेकराचा विषय काढला की बघ माझं असं डोकंच सणकायलंय बघ. तुला बोलते नंतर मी. सोनम, ए सोनम. आई काय म्हणता. सोनम, तुम्हाला एक गोष्ट खरं सांग बरं, तू आणि बिट्टू काय फॅमिली प्लॅन बनवायला का? अगं 2 वर्ष लग्नाला झालेत, मी तुला आज म्हणन उद्या म्हणन, किती दिवस झालेत बघ. तुला काही राहण्याच गेले. लोक मला विचारणारे नाहीत का? बरं लोकांचं जाऊ दे, पाहुणे रावणे सगळे मला विचारायला, तर बहीण मला कॉल करून विचारते काय आहे की नाही ते सोनमला. आई, तुमचं सगळं ठीक आहे, पण मला पण वाटत असेल ना, 2 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, 3रं वर्ष चालू आहे, मला पण काहीतरी व्हावं राहावं. मला पण वाटत असेल ना आई, मी कशाला गोळ्या यूज करू. हवं असेल तुम्ही बिट्टूला विचारा. मला आज खूप दिवसापासून आता असं वाटायलंय, माझ्या मैत्रिणीला तर 3-3, 4-4 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, तरी पण ते लेकरांचा विचार करत नाहीत. मला तर 2 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, तरी पण मी लेकराचा विचार करायले. मला होईना गेले, मी काय करू शकते आई, तुम्ही सांगा बरं मला. असं वाटते कधी कधी डॉक्टरकडे दाखवू की काय. परत वाटते माय काय सांगतात की काय नाही की डॉक्टर. पैशाचं काही नाही हो आई, पैशाचं लावतील माझे आई वडील पण लावतील, तुम्ही पण मला लावू शकता. पण नको वाटते. उगं मी किती गोळ्या घेत बसू बरं. गोळ्या तरी घेणं चांगलं राहते का लेकरासाठी. नैसर्गिक लेकरू राहिले पोटामध्ये ते चांगलं वाटते. गोळ्या घेऊन काय मतलब आहे बरं. आपल्या शरीराला आपल्या जीवाला किती त्रास आहे त्या गोळ्याचा नंतर. अगं हो ग सोनम, ते बरोबर आहे, गोळ्या बिळ्या घेऊन लेकरू होऊ नये, पण आता होईना गेले त्याला काय करावं. मला पण वाटायला घरामध्ये किती दिवस झाले लहान लेकरू नाही, नातू नाही, मला पण वाटते ना व्हावं म्हणून. आम्ही पण वाट बघायलो ना. मग आई तुम्ही तेवढं काऊन घाई करायला बरं. आम्ही पण प्रयत्न करतो ना आई, होते कमी जास्त होत असेल काही ना काहीतरी, बॉडीमध्ये चेंजेस होतात माणसाच्या. लग्नानंतर चिडचिडपणा होतो, कधी कधी हॉर्मोन्स बदलतात, थोडं तुम्ही समजून घ्या ना आई. सोनम, तुझं खाणं पिणं गरम वगैरे सगळं काही बंद कर. लवकर उठायचं, एक्सरसाइज करायची, अंगाची जरा हालचाल करायची, पण ते नाही. आणि तू मला असं सांगायली की आम्ही डॉक्टरकडे जाणार होतो, ते काय सांगतात की काय नाही, की भीती वाटायली. मी तुम्हाला म्हणायले का दोघाला तुमच्या डॉक्टरकडे जा, दाखवा, गोळ्या घ्या. मला वाटते का तुम्हाला त्रास व्हावा इन फ्युचर त्या गोळ्याच्या बॉडीसाठी तुमच्या. आम्हाला पण वाटते माय, काही ट्रीटमेंट न घेता लेकरू राहावं नैसर्गिकपणे पोटामध्ये तुमच्या, सुखरूप राहावं तुम्ही आणि लेकराने पण. अगं घराने लेकरं खेळते बिळतील तेव्हा तर घर घर वाटते ग. 4-5 जण काय असं शांत बसतो. तू तुझं काम करते, जाते रूम मध्ये बसतेस, बिट्टू जातो जॉबवर, सगळं आपापलं करतात. मला पण वाटते एवढंसं लेकरू राव घरामध्ये, बोलणारं चालणारं काहीतरी खेळणारं. मला वाटते ना लेकराचा पण आवाज राव घरामध्ये माझ्या. आई, होणं आणि नाही होणं आपल्या हातामध्ये नसते हो. आपण तर वाट बघतोय ना, आणि आपण काही वेगळ्या गोळ्या वगैरे घेत नाही ना, मग आज ना उद्या होईल ना आई. तेवढं रागराग करणं, तेवढं चिडचिड करणं, तुम्ही मला बोलून दाखवता, मला पण खूप वाईट वाटते ना. असं पण नाही की माझ्या लग्नाला 5-10 वर्ष झालेत, आत्ताच तर 2 वर्ष झालेत. होईल ना आई आज ना उद्या. तुम्ही धीर धरायला पाहिजे. इव्हन तुम्ही मला म्हणायला पाहिजे सोनम तू टेन्शन घेऊ नको, आज ना उद्या पुढच्या वर्षी 4-5 वर्षांना होईल होईल. पण तुला हे बघ सोनम, घरातल्या घरात काही गोष्टी चालतात, पण बाहेरचे लोक जेव्हा विचारतात ना, नातेवाईक म्हणा, शेजारी म्हणा, कोणीही म्हणा, जे लग्नामध्ये आले होते ओळखीचे जे आहेत ते, सोनमला काही आहे की नाही अजून. मी पण नातेवाईकाला आतापर्यंत तेच सांगत आलेले आहे ना, की लग्न आताच झालं माय, लेकरं आहे तर जेवण आहे तर होईल आज ना उद्या, त्याच्या मनावर राहिलं सगळं. आपल्याला थोडी सांगतात ते अशा गोष्टी तशा गोष्टी, काही प्रॉब्लेम झालेला काही नाही झालेला. करतात दोघं जण सॉल्व, आहेत ते हुशार, शिकलेले आहेत दोघं जण पण. ठीक आहे आई, तुम्हाला नातेवाईकाला सांगायलाच वाईट वाटायले ना. एवढा महिना आम्ही थांबतो बघतो, पुढच्या महिन्यामध्ये आम्ही दोघे जण जातो डॉक्टरकडे, चेकअप करतो, सोनोग्राफी वगैरे सगळं काही बघतो, रिपोर्ट तुमच्या समोर ठेवतो, तुम्ही नंतर मग मला बोला काय बोलायचं ते. पण खरं सांगायचं झालं ना आई, नातेवाईक काही बोलतील या अर्थाने तुम्ही मला बोलताय, तुम्ही मला ओरडताय, असं तसं म्हणताय, गोळ्या घेतेस की काय, काय चाललंय काय नाही, हे खूप वाईट वाटलं बघा मला. मी तुमची सून आहे, तुम्हाला माझ्यावर विश्वास असायला पाहिजे, पण नातेवाईकाचं लोकांचा तुम्ही विचार करता, माझा विचार करत नाही तुम्ही. खरं सांगायचं झालं ना आई, तर तुम्हीच मला म्हणायला पाहिजे सोनम काही हरकत नाही, लग्नाला तुझ्या काही एवढे वर्ष झाले नाहीत बाई, होईल आज ना उद्या. कारण आई या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला आहे, आम्ही तर नवीनच आहोत, आम्हाला अजून असा काहीही अनुभव नाही.
असू दे, जाऊ दे, तुला तरी काय बोलू मी. संध्याकाळी बिट्टू येईल, बिट्टूसोबतच मी या गोष्टीविषयी काहीतरी डिस्कशन करते. तेव्हा तू पण थांब. सासरे बुवा पण तुझ्या गावाकडून येतील, त्यांच्याशी पण मी बोलते. त्यांनी पण मला विचारू लागले. असो, जाऊ दे सोनम. संध्याकाळचं जेवण वगैरे काही बनवू नको, आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी जायचं आहे. विमल काकू माहीत आहेत ना तुला, त्या साईडच्या आपल्या, त्यांच्या मुलीने लव्ह मॅरेज केलं म्हणा आउट ऑफ टाऊन. तर त्यांनी आता रिसेप्शन देत आहे तिथं कार्यालयामध्ये. तू जा, साफसफाई कर, भांडेवालीला कॉल कर. संध्याकाळचं काय आमचे भांडे वगैरे पडणार नाहीत म्हणावं. आताच येऊन जे पण आहे ते क्लिनिंग वगैरे करा आणि जा म्हणावं घरी. तिला सांग पण तू तिला कॉल करून. काही हरकत नाही आई, तुम्ही सगळेजण जा. मी तुम्हाला चहा नाश्ता वगैरे सगळं काही बनवून देते. मी नाही येणार आई, माझा मूड बिलकुल नाही येण्याचा. मी घरीच थांबते. का बरं सोनम, तू का नाही येणार? तब्येत ठीक नाही की काय तुझी? नको आई, उगीचच मी येईल कार्यक्रमामध्ये, पाहुणे वगैरे येतील, त्यांचे पण ओळखीचे नातेवाईक वगैरे येतील, परत तुम्हाला विचारतील, मला पण विचारतील सोनमला काय आहे की नाही. मला विचारतील, डायरेक्ट विचारणारे लोक काय आहे की नाही गुड न्यूज वगैरे. ते मला पण सांगायला चांगलं नाही वाटणार आणि तुमचा पण चेहरा खाली पडेल आई. ते चांगलं नाही वाटणार. उगीचच तिथं मूड खराब नको करायला उगा विनाकारण माझ्यामुळे. अगं चल, विचारू दे विचारणारे. काय विचारणार आहेत बोलूच आपण ताईला. ठीक आहे आई, मग मी ज्वेलरी वगैरे साडी वगैरे सगळं काही वरी काढून ठेवते आणि चहा नाश्त्याचं बघते संध्याकाळचं काय आहे ते. कॉल करते मी भांडेवाल्या बाईला. यांना पण कॉल करून सांगावं लागेल ना, ऑफिसहून लवकर या ते. नाहीतर ते म्हणतील मला सांगितलं नाही काय नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मी पण जाते पार्लरमध्ये, फेशियल वगैरे करून येते. तुला यायचं असेल तर चल माझ्यासोबत. नको आई, तुम्हीच जाऊन या, मी थोडंसं आराम करते. जिकडं जावं तिकडं बायका बोलायला ता. आत्या तुमच्या सुनेला अजून काही नाही का? काकू तुमच्या सुनेला अजून काही नाही का? मावशी तुमच्या सुनेला अजून काही नाही का? बहिणी पण समजून घेणं गेलं तर अक्का तुझ्या सुनेला अजून काही नाही का? ये माझं तर असं डोकं सरकायले ना, काय बोलू कोणाला आणि काय नको असं झालंय बघ. काय तोंड दाखवू की नको? काय माझ्या सुनेला लेकरू व्हायला गेले काय? 2 तर वर्ष झालेत फक्त लग्नाला त्यांच्या. काय झालं बरं आई? तू अशी अचानक का निघून आली कार्यक्रमातून? मी तुला तिकडे शोधू लागलो. का रे बिट्टू, तू ऐकलं नाहीस का? तुझ्या कानामध्ये काय खडे गेलते काय? मावशी आत्या काय बोलू लागले, तू ऐकलं नाहीस का? हे बघ आई, उगीच राग करू नकोस. बघ, पहिली गोष्ट काय झालं ते मला सांग. मी तुमच्या बायकांच्या गोष्टी काय म्हणून ऐकू? आणि मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो तू निघून आलीस रागाने. मला वाटलं काय झालं तुला, आत्या काय म्हणली की काय, मावशी काय म्हणली की काय, आणि मला काय स्वप्न पडलं की काय तुम्ही काय बोलायला काय नाही मी ऐकायला येऊ, मी त्यांना बोलू. उगीच कोणावरचा राग पण माझ्यावर काढू नकोस. बघ, निवांतपणे तुला सांगायची इच्छा असेल तर मला सांग, नाही तर जा. चाललो मी माझ्या रूममध्ये, मला ऑफिसचे कामं आहेत अजून खूप. का बिट्टू, तुला तेवढं पण ऐकायला नाही आलं? जाताना आत्या तुला काय म्हणली ते कधी देता खुशखबरी म्हणून तुला ऐकायला आलं की नाही? आणि तुझी मावशी मावशी पण बोलू लागली ना, काय ऐकायलास मग तू? अरे मूर्ख लेकरा, तेव्हाच बोलायचं ना आत्याला. आत्या लग्न माझं आत्ताच झालंय, 10-15 वर्ष झाले नाही, काही नाही, देऊत ना. एवढं काय तुम्हाला लवकर पडले लेकरू व्हायचं? उग ही करायचं, कोणी काही बोललं की हसून गोष्ट टाळायची, बोलायचं असते काहीतरी. बेइज्जती झाल्यासारखं होत नाही का तुला? हे बघ आई, पहिली गोष्ट ते सगळे मोठे आहेत. माझी मावशी झाली काय, आत्या झाली काय, काकू झाली काय, म्हणू दे ना त्यांना. म्हणतात, मजाक मस्ती करतात ते, मला काही वाटत नाही. बघ, तू एवढं मनाला लावून काऊन घ्यायलीस मला हे कळणं गेलंय. अरे बिट्टू, तुला मजाक मस्तीमध्ये घेत असतील रे, पण मला तर खरं खरं बोलत आहे ना की तुमच्या सुनेला अजून काही नाही का ते. मला कसं वाटत असेल त्या ठिकाणी, मग तोंड खाली झाल्यासारखं व्हायलंय माझं. काय झालं आई? हा, काय झालं हो? आली आता ही एक मोठी महाराणी, हिला एक सांगा आता काय झालं होतं काय नाही ते. ही तर तिथेच होती ना, हिला काय ऐकू आलं नाही की काय? काय झालं विचारायला? काय झालं आई? एक्झॅक्टली मला कसं माहिती असणार तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात ते? मी तर आताच आले लगेच. का ग सोनम, माझी बहीण काही तुला बोलत होती तेव्हा तुला काही समजलं नाही का लेकरांविषयी? तिने तुला विचारलं नाही का काही? हो आई, आत्याबाई म्हणू लागल्या, सोनम लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेत तुझ्या, आता काही नाही का तुला अजून पोटामध्ये? गुड न्यूज कधी देणार आहेस असं मला बोलल्या. मी पण हसून हसून बोलले, देऊत देऊत आत्याबाई, लवकरच देऊत गुड न्यूज तुम्हाला. पण काय झालं आई, तुम्ही एवढं रागवायला? मला कळलं ना गेले बघा काय झालंय काय नाही ते सांगा ना मला. एवढं तुम्हाला राग कोणत्या गोष्टीचा येतोय? तिकडे तुम्हाला आम्ही 2 जण शोधू लागलो, तुम्ही निघून आल्या, तुम्हाला असं कोण काय बोललं? आई, साहजिक आहे त्यांचं विचारणं. माझं लग्न झालंय, नवीन आहे मी आता, कोणीही विचारते ना काही आहे की नाही सोनम गुड न्यूज, कोणी पण विचारते. पण तुम्ही एवढा राग का करताय? तुम्हाला एवढं बेइज्जती झाल्यासारखं का वाटते? तुमची मान खाली का जाते मला हेच कळत नाही अजून. उगीच आहे, तुम्ही नको त्या गोष्टीवर ताणतणाव करताय. बघा लोकांचं ऐकून तुम्ही घरामध्ये युद्ध करताय आजकाल. काय झाले तुम्हाला बरं? राग 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 नुसता राग करताय, चिडचिडपणा करताय तुम्ही. मलाच टेन्शन यायले बघा आता. माझ्या मैत्रिणींचे लग्न होऊन 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाले, तरी पण अजून त्यांनी फॅमिली प्लॅनिंग नाही केली. आणि माझ्या लग्नाला 1.5-2 वर्ष आता होत आहेत, तर तुम्ही सगळेजण मला एवढं का बोलताय? तुला का होत नाही? गोळ्या खायलास की काय तू? गरमीचं खाऊ नको, एक्सरसाइज करत जा. मला सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत. तुम्ही एवढं ताणून नका घेऊ आई, आज ना उद्या होईल मला. आणि विचारणं लोकांचं आपल्याला साहजिकच आहे की तुमच्या सुनेला काही अजून आहे की नाही ते. बघ आई, बघ, सोनम किती समजदार आहे. तिला पण या गोष्टीचं दुःख होत असेल की ती राहत नाहीये, पण तिने तुला समजावत आहे आई.
अरे मूर्खांनो, तुम्ही तर दोघे छोटे आहात, तुम्हाला तर विचारतात लोक. खरं सांगायचं झालं ना, तुझ्या आत्याच खूप खराब आहे बिट्टू. ती घालून पाडून बोलते मला, नेहमी मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करते. मला खूप वाईट वाटते या गोष्टीचं. त्याच्यामुळेच आपल्या घराजवळच कार्यक्रम होता, पण तुझ्या हाताला मी एकदा पण बोलले नाही की घरी चला म्हणून. चला चहा पाणी तरी घेऊ कमीत कमी. मला तिचा स्वभाव अजिबातच आवडत नाही आणि तिनेच सगळ्या पाहुण्या रावण्यामध्ये केलेला आहे की वहिनीच्या सुनेला अजून काही झालं नाही, वहिनीच्या सुनेला अजून काऊन राहत नाही, वहिनीची सून अशी आहे तशी आहे, 2 वर्ष झालेत लग्नाला, हिला काऊन राहायला गेले, काय करायलेत की काय नाही की, असं तसं खूप जणाला बोलले तिनं. हे बघा आई, लोक बोलतात तो, लोकांची तोंड आपण बंद नाही करू शकत, पण आपल्या घरामध्ये आपल्या माणसासोबत कसं वागायचं ते आपल्याला एवढं कळते ना. सोनम, मी तुला दोषी नाही ठरवत आहे ग. मला पण माहिती आहे तुझ्या लग्नाला जास्त दिवस झाले नाही. कधी कधी या गोष्टीचा मी विचार करते ना की तुझ्यासोबत विनाकारण उगीच भांडण करते मी. गोळ्या घ्यायलीस की काय, एक्सरसाइज करत नाहीस तू काय, गरम खायलीस की काय. अजून वाटते माय एवढे काय मोठे नाहीत काय नाही. बिट्टू आणि सोनम पण हसत खेळत राहतात. आपले लग्न झाले आताच, होईल आज ना उद्या लेकरू, पण लोकांचं बोलणं मला सहन होईना गेलं रे लेकरांनो. काय सांगू तुम्हाला मी आता. आई, मी तुम्हाला प्रॉमिस करते, प्लीज एवढाच महिना वाट बघा, काय मी राहील किंवा नाही राहील. पुढच्या महिन्यापासून आम्ही चांगल्या डॉक्टरकडे चांगली ट्रीटमेंट घेऊ. तुमची शपथ, माझी शपथ, मी खरं सांगते आई. ठीक आहे सोनम, जसं तुला आणि बिट्टूला योग्य वाटतं तसं तुम्ही करा, पण प्लीज बाई लवकर मला नातू द्या ग. लोकांचे तोंड मला बंद करायचे आता. प्लीज मला नातू द्या लवकर. हो हो आई, मी तुम्हाला प्रॉमिस करते, पुढच्या वर्षी तुमच्या हातामध्ये, तुमच्या मिठीमध्ये, आपल्या अंगणामध्ये आमचा मुलगा, तुमचा नातू खेळेल. मी तुम्हाला वचन देते आज आई. बघ बरं आई, सोनम किती कॉन्फिडन्स आहे. तिला थोडी पण तरी लाज वाटायली का तुला? ती कसं बोलायली ते मलाच लाज वाटायली. बस रे नालायका, ती शिकलेली मुलगी आहे, ती कशाला लाजेल रे. तू मूर्ख आहेस एक नंबरचा. चला मी चालले, व्हा फ्रेश वगैरे आणि झोपा तुम्ही. आणि हो सोनम, उद्या जरा लवकर उठ, आपल्याला जरा मार्केटला जाऊन सामान वगैरे घ्यायचं आहे. ठीक आहे, झोपा तुम्ही आता. सोनम पिल्लू, काय म्हणू लागलीस तू आईला? प्रॉमिस करतो, वचन देतो. चला हटा, चेंज करू द्या मला, झोपायचे, झोप यायली, खूप थकले मी. तुमची मस्करी मजाक कधी संपत नाही. चालले मी आंघोळ करायला, फ्रेश होते, झोपते, मी खूप थकले हो. आई, ए आई, आई, तुला सोनम किती वेळची बोलवायली? काय झालं, तब्येत ठीक नाही की काय तुझी? एक पण आवाज दिला नाहीस तू तिला आणि मला पण. तू जेवून घे बिट्टू, मला भूक नाही. पण काय झालं आई? सोनम तुला काही बोलली का? का तुझी तब्येत ठीक नाही? भूक कशी नाही तुला? काही नाही सांगितलं ना, जेवून घ्या तुम्ही, मला भूक नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, किती दिवसापासून सांगायला बिट्टू तुमच्या दोघांना डॉक्टरला दाखवून या म्हणून लेकरासाठी. तुमचं काय चाललंय मला काही कळणारच गेले बघ, दोघांचं पण. तुमच्या फॅमिली प्लॅनिंग करायला की काय करायला की. आई, गेल्या वेळेस आपलं बोलचाल झालं होतं ना बघ त्या कार्यक्रमाच्या दरम्यान? तू बोलली होतीस ना, काही हरकत नाही, 4-5 वर्ष झाली तरी चालेल. हो हो, मी बोलले होते, पण तेव्हापासून तुमच्या दोघांना बघायले मी. काहीतरी हालचाल तुम्ही करायले का? हातावर हात धरून बसल्यानंतर काम होत नसते बिट्टू. ते जाऊ दे, तुझ्या मावशीचा फोन आला होता, तिने मला काहीतरी सांगितलंय, मला तुला ते सांगायचंय. नुसतं मावशीचा फोन आलाच होता ना, मग सांग ना काय झालं? एवढं का तू नाराज व्हायली, जेवण करणं गेली, रागराग करायली? हे बघ बिट्टू, मी जे तुला सांगत आहे तुला पटणार नाही, पण तुला ते करावंच लागेल बघ. काय झालं आई? असं काय तू विचार केलास बघ सांगण्यासाठी जे मला पटणार नाही? प्रत्येक गोष्ट तर तुझी मी ऐकतो नेहमी लहानपणापासूनच. हे बघ बिट्टू, तुला ऐकायला चांगलं नाही वाटणार, पण तुला दुसरं लग्न करावंच लागेल बघ. दुसरं लग्न? हे काय बोलायलीस तू आई? अगं सोनमला काय वाटेल त्याचा तरी विचार कर जरा निदान तू. सोनमला काय वाटेल म्हणजे? मी तुला थोडी बोलते तिला सोडून दे, ती पण या घरामध्ये राहणार, पण तू दुसरं लग्न कर. मी काय तुला सोनमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी बोलत नाही. दुसरं लग्न कर. मला या घरामध्ये नातू खेळलेला दिसला पाहिजे, ते पण तुझाच. आई, तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? सोनमला काय वाटेल हे तिने ऐकलं तर? सोनमला काय वाटेल बिट्टू, तुला याची काळजी आहे, पण तुझी माय आज 3-4 वर्षापासून तुमच्या लग्न झालं तसं नातवाची वाट बघायली, भांडण व्हायली, आपल्या घरामध्ये रुसारुशी व्हायली, नाराजगी व्हायली, तुला याचं काही वाटेना गेले? बिट्टू, मला पण वाटत असेल ना रे की या घरामध्ये छोटंसं लेकरू खेळावं, माझा नातू. आई, नक्कीच खेळेल ग, थोडं थांब ना ग. काहीतरी प्रॉब्लेम असतील सोनमला पण, ती पण करते ना ट्राय. हे बघ बिट्टू, मी जास्त राग करत नाही, मला जास्त वाद आणि विवाद करायचा नाही बघ. जोपर्यंत तू लग्नाचा विषय नाही काढणार माझ्यासमोर आणि हो नाही बोलणार, तोपर्यंत मी जेवण नाही करणार, आणि तुम्ही दोघेजण मला बोलू पण नका. आई, मला एक तू सांग बरं, दुसरं लग्न केल्यानं तिला पण जर लेकरू नाही झालं तर तुझ्या मुलामध्ये दोष आहे, सगळ्यांना नाही वाटणार समाजामध्ये, नातेवाईकामध्ये आपल्या? तुझ्यामध्ये दोष कसा बिट्टू? मला पण झालास ना तू, आमच्याच खानदानीचा आहेस तू. मग लोकाच्या लेकराला आपण दोष कसा देऊ शकतो आई? सोनमला जर हे कळेल तर तिच्या मनावर काय बितेल? डिप्रेशनमध्ये जाईल सोनम. अगोदरच ते चिडचिड करायली, राहायला गेली म्हणून तिनं. आई, तुझ्या ह्या वागण्याशी आणि या बोलण्याची मी सहमत नाही बघ. तू काही पण म्हण मला.
ठीक आहे ना बिट्टू, तुला माहिती काय गरज आहे? बायको आली संपला विषय. माझ्या रूमच्या बाहेर हो, एकही शब्द मला बोलू नकोस. मला एकटीला राहायचं आणि जेवण कर, काही बोलणं वगैरे माझ्या रूममध्ये पण तुम्ही दोघांनी यायचं नाही. हे सांग सोनमला. अशी अशी आई बोलू लागली म्हणावं. मला तुला बोलायच्या पहिलेच हे अपेक्षित होतं की तू नाहीच म्हणणार आहेस सोनमला बघलंस तर. आई, मी सोनमला टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये आणि रडताना तिला नाही बघू शकत मी. आम्ही दोघांनी खूप चांगले स्वप्न रंगवलेत आणि मला पण असं वाटते की तू या गोष्टीचा असा वाईट आणि निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा चांगला विचार करतो एकट्यामध्ये, की दुसरं लग्न करणं हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह नसतो आई. जो प्रॉब्लेम असतो ना त्याच्यावर सोल्युशन बघायचं असतं. सॉरी आई, पण तुझ्या ह्या मताशी मी सहमत नाही बघ. तू काही पण मला समज. आणि तू मला सोनमला म्हणायला हवायलीस की आई म्हणाली की दुसरं लग्न कर. कोणती मुलगी, कोणती स्त्री सहन करते आई की तिचा नवरा तिला म्हणायला की मला दुसरं लग्न करायचं, ते पण लेकरासाठी? लग्न आमचं आत्ताच झाले आई, काही जास्त वर्ष झाले नाही आमच्या लग्नाला. जेव्हा मी तिला हे सांगेल ना आई, ती खूप रडेल ग. समजून घे, तुझ्या मुलीसारखीच आहे ती पण. तिच्यामध्ये काही दोष नाही ग, काहीतरी प्रॉब्लेम असतील. जास्त शहाणपणा करू नकोस बिट्टू. जा तू तुझ्या रूम मध्ये, माझं डोकं खराब करू नको. सोनम सोबत या गोष्टीबद्दल बोल. बाकी मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही, भांडायचा पण नाही आणि मी जेवणार सुद्धा नाही. मी का बोलू सोनमला? तू बोल ना, तुझी सून आहे ना ती, तिला म्हण बाई मला नातू पाहिजे म्हणावं. दुसरं लग्न करायचं तुझ्याने तर होत नाही ना. हे बघ बिट्टू, माझ्यासोबत ना उलट पालट नाही बोलायचं बघ. तुझी आई आहे मी जन्म दिलेली. नाही आई, तू जन्म दिलेली नक्कीच आहेस, पण तू त्रास समजून नाही घेते का बाईचा? आणि खरंच आज मला खूप वाईट वाटत आहे की मी शिकलेल्या आईचा शिकलेला मुलगा आहे. ते सुशिक्षित तू पण आहेस आई. 4 गोष्टी तुला पण माहिती आहेत माझ्यापेक्षा जास्त. तू एवढं ताणून नाही धरायला पाहिजे नातवासाठी. होईल ना आज ना उद्या. आणि खरं सांगू आई, मला स्वप्नातही असं वाटलं नाही की तू असा विचार करशील आणि लगेचच मला बोलशील की बिट्टू, सोनमने लेकरू देणं होत नाही, मला तुझं दुसरं लग्न करायचंय. स्वप्नामध्ये नाही वाटलं ना बाळा तुला? आता मी तुला हकीकतमध्ये सांगत आहे, मी तुझं दुसरं लग्न केल्याशिवाय जेवणार पण नाही, तुला बोलणार पण नाही आणि तुमच्या दोघांचा माझ्यासोबत काही संबंध पण नाही. जा तू माझ्या रूमच्या बाहेर, मला बोलू नका कोणी पण. मला या अंगणामध्ये लेकरू खेळलेलं दिसलंच पाहिजे. मग ते तुला सोनम देऊ का दुसरी मुलगी देऊ लग्नानंतर तुला? मला नाही वाटत की याच्यापेक्षा जास्त मी तुझ्याशी काही बोलेल आणि वादविवाद करेल. तू जा सोनम सोबत या गोष्टीबद्दल डिस्कशन कर. सोनम, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ग. काय झालं हो? असं नाराज का आहात बरं तुम्ही? सोनम, मला माहीत आहे अगोदरच, तू बोलण्याच्या पहिलेची गोष्ट मला माहीत आहे. आई जी मला बोलली आणि मी जे तुला सांगत आहे हे सरासर चुकीचं आहे तुझ्याविषयी तरी. असं काय झालं बरं? असं काय बोलताय तुम्ही? नाराज पण आहात? आई काय बोलली तुम्हाला? आणि आई जेवायला का आली नाही बरं? मी पण गेले होते तुमच्यानंतर आईला जेवायला बोलवायला, तुम्ही कुठे बाहेर निघून गेले. मी पण जेवले नाही, आई पण नाही जेवल्या. मी दरवाजा त्यांचा वाजत होते, त्यांनी दरवाजा पण ओपन नाही केला. काय झालं बरं? मला टेन्शन येते, सांगा ना. सॉरी सोनम, मला माफ कर खरंच. मी जे तुला बोलत आहे ना, मला लाज वाटायला पाहिजे की आईसमोर आणि आईसोबत आई बोलताना मी तुझं स्टँड नाही घेऊ शकलो. काय झालं हो? धडधड करते माझ्या काळजामध्ये. काय झाले सांगा ना प्लीज. सोनम, आपण बेबीसाठी खूप दिवसापासून ट्राय करत आहोत, पण बेबी होत नाही. तुला राहत पण नाही, कन्सीव्ह पण नाही करू शकत आहोत आपण दोघं जण. आई रागावून मला असं म्हणली की तुम्ही दवाखान्यात पण दाखवून गेल्या, काही करणार पण गेल्या, कसं लेकरू होईल? 3 वर्ष तुमच्या लग्नाला होऊन गेले तर तुम्हाला काहीच वाटना गेले, काहीच करणार गेल्या तुम्ही ट्रीटमेंट, डॉक्टरकडे पण जायना गेल्या. पण सोनम, खरं सांगू, आई जे बोलली ना, मी त्या गोष्टीशी बिलकुल सहमत नाही ग. आई खूप मोठी गोष्ट बोलली सोनम, खूप म्हणजे खूप मोठी. मला तुला सांगायला पण लाज वाटायली ग. सुशिक्षित घर आहे आमचं, तरी पण आई तसं कसं बोलू शकते बरं? मी खूप स्ट्रॉंग आहे हो. तुम्ही मला बोलू शकता, तुम्ही मला सांगू शकता काय झालं हो. सोनम, तुला बेबी होत नाही ना, तू कन्सीव्ह नाही करू शकत आहेस, तर आईचं म्हणणं असं होतं की माझं लग्न दुसरं करायचं, असं आई म्हणत होती. काय? आई असं म्हणाली? आई असं कसं म्हणू शकते हो? आई असं खूप दिवसापासून विचार करायला वाटतं, असं अचानकच कोणीही बोलू शकत नाही. आणि हे विचार आईचे नाहीत, आईला कोणीतरी सांगितलं असेल. पण असं का बरं? एवढा मोठा निर्णय आई कसा करू शकते बरं हो? हो ग सोनम, तेव्हापासून मला पण धडधड होते काळजामध्ये. तुला कसं सांगू आणि काय नाही झालं होतं बघ. मला तर राहू वाटत नाही गेले. आमचं घर शिकलेलं असून सुद्धा आई असं कसं बोलू शकते ग? 10-15 वर्ष थोडी झालीत आपल्या लग्नाला. 3-4 वर्षामध्येच आईला नातू पाहिजे म्हणे. मी काय करू ग सोनम, तू तरी सांग ना. जेवणा म्हणाली ती, बोलू नका म्हणाली तुम्ही दोघे जण पण मला. बिट्टू, तुम्ही मला सांगा, आईचा हा निर्णय योग्य आहे का? आणि तुम्ही तयार आहात का या लग्नासाठी? तुम्ही सांगा मला. तुमच्या खुशीसाठी आणि आईच्या खुशीसाठी मी हे पण सहन करेल हो. पण तुमच्या मनामध्ये काय आहे मला सांगा प्लीज. नाही 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 सोनम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार पण नाही करू शकत ग. माझी अर्धांगिनी आहेस तू, माझं पूर्ण जीवन आहेस तू, सुखाचं आणि दुःखाचं. आई अशी जिद्द करते, मी कसा राहू ग घरामध्ये? आई म्हणली मला बोलू नका तुम्ही दोघे जण पण, जेवण पण नाही करणार मी, माझ्याजवळ पण येऊ नका. मी काय करू ग? घर सोडून जावंसं वाटतंय मला बघ सोनम.
सोनम, आज मला खूप रडू वाटत आहे बघ. लहानपणापासून मी कधीच रडलो नाही गं. पाहिजे ते होईल ते माझ्या आईबाबांनी माझे हट्ट पूर्ण केले आणि आम्हाला काही कमी पण नाही कोणत्या गोष्टीची. पण आज मी एवढा भिकारी आहे वाटतं ना, आज मी तरसत आहे. आज मला खूप वाईट वाटत आहे बघ या गोष्टीचं. मी कसं समजावून सांगू गं आईला? काही जास्त वर्ष नाही झालेत गं माझ्या आणि सोनमच्या लग्नाला. का तू घाई करते? देऊत गं, आम्ही तुला नातू देऊ. तुझ्या अंगणामध्ये नातू खेळतील गं. एक नाही 2 खेळतील. आई प्लीज समजून घे आम्हाला तू. मी खूप समजावून सांगितलं गं सोनम आईला. आई ऐकायलाच तयार नाही बघ. अहो, मला पण असं आता वाटते की माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे. आईचा निर्णय चुकीचा नाही. बिट्टू, तुम्ही दुसरं लग्न करा, मी आहे सहमत या गोष्टीशी. मला माहीत आहे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. एका स्त्रीसाठी हे खूप मोठं असते. खूप मोठं म्हणजे खूप. मला पण बोलायला होत नाही बघा, शब्द माझे वाकडे तिकडे चालले. तास थर कापते माझं अंग. बघा तुम्ही, थंडगार पडले मी पण नाही बघू शकत तो दुसऱ्यांसोबत तुम्हाला. पण मी काय करू, माझं नशीब एवढं खराब आहे. आज सगळं आहे आपल्याकडे, प्रॉपर्टी, धन दौलत, सगळ्याच गोष्टीची काहीच कमी नाही हो. पण आज सगळ्यामध्ये भिकारी मी वाटते या घरामध्ये. खरं सांगायचं म्हणजे झालं तर खूप आणि खूप वाईट वाटते. मला असं वाटते निघून जाऊ हे घर सोडून, पण तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत हो. पण हा बिट्टू, मी एक तुम्हाला सांगू शकते बघा, दुसरं पण लग्न केलं आणि अनफॉर्च्युनेटली जर असं काही कन्सिव्ह नाही करू शकली ती, तर तुमच्यामध्ये दोष कोणी काढेल हे मला सहन नाही होणार बघा. आता माझ्यामध्ये दोष काढत आहेत, मला काही वाटत नाही आहे. मी ऐकते आणि सोडून देते, आज होईल उद्या होईल म्हणून. पण त्याच्यानंतर तुमच्यामध्ये दोष काढतील ना, मी सहन नाही करू शकणार हो बिट्टू. जा, आईला ताट वाढून जेवण घेऊन जा आईच्या बेडरूममध्ये. आईला म्हणा मी सोनमला बोललो, सोनम हो बोलली म्हणून. कसं तरी सांगा तुम्ही आईला हो. अगं मला आज लाज वाटते गं सोनम. तुझ्या नजरेमध्ये नजर मी भेटू शकत नाही गं. आज मी का एवढा बेबस आहे, का मजबूर आहे सोनम? मला एक्सप्लेन कर जरा. आज मला सांभाळ, आज मी पडत आहे बघ. पोरांनो, माझं काही चुकलं का रे? माझ्याकडे बघा तुम्ही दोघे जण पण. मला वाटते रे माझ्या अंगणामध्ये दुसऱ्यांसारखं असं छोटंसं लेकरून नातू खेळावा, काही पण नाश करावं त्यांनी, काही पण खराब करावं त्यांनी, काही मागावं, छोटी खेळणी दिसावे, काहीतरी गाड्या वाजाव्यात घरामध्ये. माझं काय चुकलं रे पोरांनो? आई, तुम्ही असं फील करणं, तुम्हाला असं वाटणं नाही चुकीचं हो. पण प्लीज तुम्ही एक गोष्ट नाही समजू शकल्या, एका मुलीला किती त्रास होतो तिला जेव्हा लेकरू होत नाही आणि तिला सासू आणि नवरा ह्या गोष्टीबद्दल बोलतो की दुसरं लग्न. माझ्या पायाखालची तुम्हाला काय सांगू, शब्द पण सुचत नाहीत आई मला. सोनम, मी तुझी माफी मागते ग, प्लीज मला माफ कर. मला नातू हवंय ग, कसं पण द्या, नातू द्या मला प्लीज. होत असेल तर पोरी, माझी चूक ही एवढी मोठी, मला माफ कर. तुम्ही दोघं बोला, काय बोलू लागले ते, मी चालले बघ. आई, ऐका तर माझं प्लीज, ऐका ना आई. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या गोष्टीविषयी, या कथेविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय शिकला त्या कथेतून. आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही एक गोष्ट नक्कीच कळवा, काय सुनेसोबत, आजकालच्या मुलीसोबत हे योग्य होतं का? दुसरं लग्न करणं हा याच्यावर सोल्युशन असते का?